बरं आहे. गुणाने पानचित्रंधी देह समद्भवा जन्म मृत्यू जरा व्याधी विमुक्ता अमृतमश्नुते. गुणाने पानचित्रिन देही देह समद्भवा. तेव्हा हे 3 गुण आहे, सत्वरजतम. आणि कशाला कारणीभूत आहे? देह समद्भवा. आपल्याला जो देह प्राप्त झाला, आपल्याला जर देह प्राप्त झाला त्याला कारण गुण आहे. गुणाचा परिणाम हा देह आहे. देह समद्भवा जन्म मृत्यू जरा व्याधी विमुक्त अमृतमश्नुते. तेव्हा हे असलेल्या अनिष्टाची निवृत्ती, मंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत या अनिष्ट लागलेली असतात. अनिष्ट बंदे तेव्हा त्याच्या जन्म मृत्यू जरा व्याधी. जीव जन्माला आला म्हटल्यानंतर घेऊनच येत असतं. तेव्हा जीव म्हटल्यानंतर कोणत्या खाणीमध्ये जन्म येईल हे काही सांगता येत नाही. तरी बोला ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्था मधले जगन्य गुणवृत्ती सह काय नाही बहु भवे जो जन्म मृत्यूला पशु का पक्षी वय झाले का. बरं, आपल्याला मनुष्य देहाची जन्म मिळाला. दिले इंद्रियात पाय. ज्या देहाची इच्छा कोण करतात? यलोकीचा देवीची नारायण नामे आहे भाऊ जीवन मागतात. बरोबर, असा देह आपल्याला प्राप्त झाला आहे, पण त्याचा उपयोग करता आला पाहिजे ना. नाही तर सगळं भ्रष्टाचारामध्ये, कशामध्ये देवाचं नाव घेत नाही, शिव्या दिल्याशिवाय सगळं भ्रष्टाचार आहे. स्वतः माळ घालत नाही, दुसऱ्यानं माळ घालली तर काढायला लावल्या हे असं सगळं पर्याय. त्याच्यामध्ये मनुष्य देहाची काय किंमत आहे, किती दुर्लभ आहे, आणि त्याच्यापासून काय साध्य प्राप्त करून देता येते. म्हणून अनिष्टाची निवृत्ती, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख हे कुठेही जावं ठरलेलं आहे. तरी पण मनुष्य देहामध्ये दुःखाची निवृत्ती करता येते, अन्य देहामध्ये दुःखाची निवृत्ती करते. आणि सुखाचा प्रत्यय फार कमी असतो अन्य देहामध्ये. हे कुत्रं आहे, भूक लागते का त्याला, कोणत्या लागेल जेवायला घालतं का? एखाद्याला दया आली तर. आणि ते पंढरपूरला असते नैवेद्य काढून ठेवतात काही लोक जेवणाच्या अगोदर. मग ते नैवेद्य असं तो गाई करता काढून ठेवता. कशा करता? असा दाराच्या त्याच्या अर्थावर कुत्राच मारतो. याचा अर्थ असा, त्याला काय लागली घेतली पाहिजे. असं गाईला जसं नैवेद्य झालं तसं कुत्र्याला घालत असते का? आरडायला लागलं तर ठोकून काढ. त्याच्या बाकी पाळीव कुत्रं वेगळं आणि गावरान कुत्रं हे सगळे जीव आहे बघा. काय कोणत्या योनीमध्ये जाईल काही सांगता येत नाही. जगन्य गुणवृत्तीचा अधो गच्छन्ति. अधो म्हणजे मनुष्य देहाच्या खालच्या योनी आहे ना, ज्याच्यामध्ये अधिक दुःख आहे. नाही काही एकदा बैलाची योनी आहे, रात्रंदिवस त्याच्या मानेवर काय असते, जो असते का. आणि खायला काय पक्वान्न करून देतात ते काय सगळं उसाचे ते निरस असतं, त्याच्यात काही रस नाही, काही नाही. ते न तात्पर्य त्याला अनिष्टाची निवृत्ती असं म्हणावं. मग अनिष्टाची निवृत्ती कशाने होत असते त्याचा संबंध सांग. गुणानिर्पान तिथ्यत्रीन देह देह समर्थवान. 3 गुणाच्या पलीकडे आपलं स्वरूप आहे. त्याला प्राप्त झाल्यानंतर बरं का, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख हे अमृत अश्नुते.
अमृतत्वाला प्राप्त होतो म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. मोक्ष आहे ना सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची, याला तो प्राप्त होतो. आता त्रिगुणाचे अनेक तो जाणे अचूक, जे ज्ञाने केली टीक दयावरी. आता हे गुणातीत पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे. आता निर्गुणाचे अनेक ते जाणे अचूक. तेव्हा दोन धर्म आहे, सगुण आणि निर्गुण. नाही का, सगुणाच्या पलीकडे कोणचं आहे? आणि सगुणाची उत्पत्ती कुणापासून आहे? निर्गुणापासून. आपण नाही का 11वा अध्याय वाचा की त्याच्यामध्ये सगळं इथं म्हणून ते जे परमतत्व आहे, एकमेवा द्वितीयम, जय जय शुद्ध उदारे, त्याला स्वयंभू म्हणतात, स्वतःसिद्ध. नाही का, स्वतःसिद्ध म्हणजे ज्याला आधी नाही, ज्याला काही नाही, असं जे तत्व आहे त्याला वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म म्हणतात. काय म्हणायचं? ब्रह्णात ब्रह्म असं म्हणतात. किती व्यापक आहे सांगता येत. म्हणून त्याला बृहदात्व आहे, त्याच्यापासून ब्रह्म हे नाम तयार झालं. आणि तेच जगाला याचा अधिक विचार भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये केला, किंतत ब्रह्म. तिथे सुद्धा हाच विचार, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यदुन्वी ते ब्रह्मतद्विदु कृष्णमध्यात्मं किल, त्याचा विचार तिथे केला. तेव्हा लगेच अर्जुनाने विचारलं, म्हणलं अर्जुन आम्हाला ते ब्रह्म म्हणून गेले पण समजलं नाही. मग किंतत अक्षरम ब्रह्म परमम न क्षरती ती अक्षर, ज्याच्यामध्ये कोणतंही परिवर्तन होऊ शकत नाही त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षण होती व्यापन होती, सर्वामध्ये जे व्यापन असते असं जे तत्व असते त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षरम ब्रह्म परमम. सुंदर व्याख्यान केलेलं आहे बघा. चळेना ढळेन सहेना मग म्हणी पले सर्वेश्वरे आकारी आहे खोंदले, कोंदले असत न करे सोने, सुपूर्पणे याचे पाहावे तरी शून्याची नवे आहे, वरी गगनाची पालवे घालवणे गेले. ऐशी आई विरुळे हे ज्ञानाची खोळे, नालविद्या नगळे ते परब्रह्म. सुंदर विषय आहे. ज्ञानेश्वरी आहे ना, त्याच्यामध्ये त्याच्यावरची टीका फार गोड असते. असं म्हणून अंतिम तत्व म्हणजे कोणतं तत्व? मग त्याला ब्रह्मतत्व. हे कोण जाणतो? तत्ववेत्ता जाणत असतं. ज्ञाने केली टीक जयाबरी. त्याचं साधन कोणचं? तर ज्ञान हे त्याचं काय साधन आहे? ज्ञानाचा विचार त्याचा म्हणजे विचारसागरामध्ये नाही का अंतरंग साधने, बहिरंग कोणतंही साध्य साधून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता अगोदर साधनं सांगत असतात. भक्तीची साधनं. भक्तीची साधनं कोणची आहे? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण, हे भक्तीच्या क्षेत्रातली साधन आहे. समाधीची साधने यम नियम आसन प्राणायाम, हे कशाची साधन आहे? हे समाधीची साधन आहे. आणि ब्रह्मज्ञानाची साधने कोणची आहे? मग श्रवण मनन निधिध्यासन तत्त्व पदार्थ विवेक वैराग्य समाजक मोक्षत्व अशी साधन आहे. तेव्हा साधनाचा विचार. आणि ते कोणालाही कोणतं साधन सांगून जमत नसते. एक विद्यार्थी पोरगा लहान तर नातवाने ऐकलं आपलं काय एम ए आहे, एम काय तुमचं अमकान तमकान बॅरिस्टर वगैरे. बापही म्हणायचा, हे बाळू तुला एम ए करायचं आहे. काय करायचं आहे? मग नाव टाकायला नेलं, त्याला पहिल्या वर्गात दाखवा. म्हटलं बाबा हे वर्ग कोणता आहे? पहिला वर्ग आहे. म्हटलं मला एम ए करायचं आहे ना, एम एच्या वर्गात टाका की. मग एम ए एकदम होत असते का टप्प्याटप्प्याने. मग हे काय की साध्य होत असते की साधना करत जावं. आणि माणसं काय असतात, म्हणलं मग 3 वाऱ्या केला अजून मुलगा झाला नाही की. वाऱ्याचा मुलाचा संबंध काय अडायचं का काय संबंध लावती, काही सांगता येत. म्हणून त्याचं साधनाचं ज्ञान आहे त्याचं काय आहे?
किंबहुना पंडसुता ऐशी जी माझी सत्ता आणि पावे जैशी सरिता सिंधुत्व. तो कशाला प्राप्त होत असतो? अर्जुना फार काय सांगावं, त्याला आमची सत्ता प्राप्त होत असते. आणि पावे जैशी सरिता सिंधुत्व का, किती जरी झालं तरी ओढा म्हणा, नदी म्हणा, आहे पाणी आहे त्याच्यामध्ये, पण पूर्णत्व नाही. काय नाही, नदीला पाणी असतं पण ते वरून पडावं लागत असतं. नाही तर इंद्रायणी काय होत असते, अलीकडे या आणि मग पलीकडे जा. नदीवरचं पाणी स्वातंत्र्य आहे का ढगावर अवलंबून आहे? पाऊसच नाही. 72 पाऊसच पडला, 2-3 मिनिट हे पडलेला होता. आणि इंद्रायणी सगळी कोरडी होती. म्हणजे नदीची अवस्था असते, तिला पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणाला भेटलं पाहिजे? समुद्र. ओम अपूर्यमानम अचलम. पाऊस नाही पडला तर समुद्र आटतो का? ते काय कुबेरगंगा आहे का? समुद्र जसाच्या याला पूर्णत्व असं म्हणत असतात. म्हणून किंबहुना पंडसुता ऐशी तो माझी सत्ता आणि पावे जैशी सरिता सिंधुत्व. सरिता शब्द म्हणजे नदी, आणि संतांनी सरिता केलं त्याच्या परी म्हणायचं का? मग काय म्हणायचं? सरतान सरिता. आम्हाला काय नाही, सरतान सरिता एकच आहे. नळे के वरून उठला आणि शुक जायचा शाखे बैसला. तैसा मूळ अंतरा ठाकेला मी वाला. नळे काही वरवणी उठला आणि शुक शाखे बैसला. ते जे लोक असतात ना, पारधी लोक, ते हरणं बिरणं धरतात किंवा पक्षी असतात ना, त्यांना ते धरतात. एका ठिकाणी बघत चाललो होतो, नत्तू आरामी होतो. एका पोराच्या हातामध्ये पक्षी होता असा. आम्ही म्हटलं पाळण्याकरता नेत असेल, आपला पिंजऱ्यात ठेवत असेल याला. त्याच्यातला एक मुलगा म्हटलं बाबा तसं नाही. म्हटलं काय त्याला काही खाऊ घालेल का नाही, पक्षाला पाळायचं आहे का नाही त्याला? ते म्हणलं पाळायचं करत नाही. आता बाहेर कुठं दिसते हातात, आणि 2-4 तासांनी कुठं दिसेल म्हणलं. धडतात. एक नलिका यंत्र असते, ते असं ठेवलेले असते, त्याच्या खाली फळं ठेवतात. आणि पोपटाला काय आवडतं, आणि ते आकाशात उंच उंच भराऱ्या मारतात. आणि त्याने ते फळं पाहिले म्हणजे वरून कुठे येते, कशा करतात? फळा करतात. पण एकदम फळावर न बसताना कशावर बसतात? नळीवर. त्या भारामध्ये अशी उलटी होते पाहिजे. आणि ते वर दिसते आकाश, आणि त्याला असं वाटतं सोडून दिलं तर काय होईल? बरोबर तो पारदी जसा लांब असतो तो लगेच येतो बघा. त्याला घेऊन जायचं कशाला? पक्षाला. असं ओढतो तो, तरी सोडत नाही. काही तर पक्षी अजिबात सोडत नाही. मग आता हे बा, जरी तो सोडत नाही तरी ओढतो. आता आहे ना, नळिकेने पोपटाला धरलं का पोपटाने नळिकेला धरलं, सोडून दिलं तर मुक्त आहे. तसं देहाने आपल्याला धरलं की आपण देहाला धरलं आणि सोडून दिलं तर मुक्त आहे. नळिकेवरून आणि शुक शाखे मुक्त पोपट. कोणता पोपट? तसे तुकोबर आहे, ज्ञानेश्वर महाराज हे कोणता पोपट आहे? म्हणून आपण बद्धाचा उद्धार करण्याकरता तो एक पक्षी असतो, तो सांगतो म्हणजे अरे सोडून दे नळिकेला, काय कर, सोडण्याच्या ऐवजी अधिक चिकटते बघा, मरून जाईल पण तो नळिकेला काय करीत नाही. मग ही जीवाची गती आहे. मग त्यांचा उद्धार करण्याकरता जसं पक्षी म्हणतो तुला सोडून दे, त्याप्रमाणे जीवाचा उद्धार करण्याकरता कोण आलेले आहे? अवतार. तुम्हाला कुठून आले? ज्या घरटी वैकुंठ.
दयावंत अंतरीन येथे उपकारासाठी, म्हणून तर त्यांचा सप्ताह करावा लागतो. एखादा माणूस म्हणून माझाही सप्ताह दृष्टांत द्या थोडं. नळके वरवणी उठला आणि शुक शाके बसला, तसा मूळ अंधा ठाकेला. म्हणून त्याचं स्वातंत्र्य कुठे? नळीकावर स्वातंत्र्य आहे का झाडावर स्वातंत्र्य आहे? त्याप्रमाणे मूळ अंधा ठाकेला तो. आपला मूळ स्वरूप कोणता आहे? चिदानंद रूपात आहे काय? ना मनुष्य न देव यक्षा, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, न ब्रह्मचारी न कुरही वनस्ता, भिक्षुरुणाच्या निजबौद्ध रूपात. नगा अज्ञानाच्या निदा जो घोरत होता बदला, तो स्वरूप आहे बुद्धाचे. अज्ञानाची आणि झोप कोणती? घोरत होता. काही काही माणसाची घोर झोप असते ना. एखादा माणूस म्हणतो तिथं त्या माणसाच्या जवळ मला झोप नाही, दुसरीकडे म्हटलं का तो इतका घोरतो की झोपच होती. तर घोरणाऱ्या माणसाला विचारलं, म्हणलं तू फार घोरत असतो. म्हणजे मी पण घोरतो म्हणून. झोपेमध्ये त्याला आठवते का? मी एकाने काय करतं, घोर नाही ना तर कॅसेट आणि त्याला ती कॅसेट काय करून दाखवली. म्हटलं हे पाहता तू घोरत असतो. घोरणं म्हणजे कोणतं? हे माझं, ते माझं, ते माझं, दम्मेशा दम्मेशा, यालाच घोरणं. तात्विकदृष्ट्या एकटा येतो, मरायच्या वेळेला की घेऊन जातो का शरीर सुद्धा सोडून द्यावं लागतं. पण जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत इदम्मेस्या इदम्मेस्या तिची इच्छा. पैसो बुद्धिभेदाचा अर्थांतया पडला बेरेशा म्हणून प्रकृती आवासा मुकला. बुद्धिभेदाचा अर्थ, बुद्धी सर्वांमध्ये श्रेष्ठ तत्व जे आहे ना, बुद्धीमुळेच. ज्ञान कोणाच्या याच्यामध्ये राहतं? आणि माणसाला क्वालिफिकेशन कोणामुळे मिळतं? एखाद्याचा पगार 5 लाख रुपये असतो, कोणाचा पगार मग एवढी मोठी का? त्याला त्याच्यात ज्ञान बुद्धिमत्ता आहे का? आपण जे शिक्षण घेत असतो ते शिक्षणाचा परिणाम कोणावर होतो? बुद्धीवर होतो. बुद्धी ज्ञानाचं काय? बुद्धिमान म्हणते टिळकासारखे, कोणी जोग महाराजासारखे कोणते पुरुष आहे? मुका प्रकृती मुका भाषा मुकला जितो. प्रकृती पासून जो आणखी मुकला जितो म्हणजे सुटो. प्रकृतीच्यामुळे जीव कल्पना विद्यार्थीने झाला मायोपादी शिव. देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला विरा, ऐक्यविची 7 वर्ष. देहाभिमानाचा, देहाशी आपला काही संबंध नाही तरी अभिमान येतात नाही का? देह तर सोडून द्या, पण तर संबंधी असलेली वस्तू तिच्याशी जर आपला संबंध नाही पण संबंध राहतो. कल्पना करा, एखादा मनुष्य चाललेला आहे, चिखल होता थोडा, पाठीमागच्या माणसाच्या ह्याच्यामुळे थोडा चिखल त्याच्या सदऱ्यावर पाठीमागे काय झाला, उडाला. मग काय प्रतिक्रिया होत असते? घसरूनच धरलं का त्याचा? चिखल उडवतो का उडला? आता चिखल कोणावर उडाला? सदऱ्याचा आहे का नाही? सदऱ्याने ओरडायला पाहिजे. माझा सडल्याच्या ऐवजी कोण ओरडतो? का ओरडतो? तादाद. माझा जिथे सदऱ्यावर ते शरीरावर घातलेल्या सदऱ्याशी तादात्म्य संबंध असल्यामुळे जर दुःख आहे तर शरीराला काय म्हणतो? आणि सगळे धर्म कोणासाठी करतो? आणि त्याचा मुक्त अवस्था नाही जावे आम्हा मरावे ना हो अखंडित. शरीराच्या येण्याने आम्ही येत नाही, शरीराच्या येण्याने आम्ही जसेच्या
ज्ञानेश्वर महाराज तुकोबर आहे वगैरे बस लावायचं बा त्याच्या म्हणून मद्भावेसी प्राप्तिभावी चैतन्याची सरीसी वर्षांते आकाशी गणजाते मद्भावेसी मद्रूपदा परमात्मा स्वरूपाची त्याला प्राप्त होते. कशा प्रकारे वर्षांते आकाशी गणजात तुझी एकदा आणखी नाही का पावसाळा संपला की पुन्हा आकाशामध्ये ढग काय होत नाही, नक्षत्र सगळे काय झाले संपले. ते बी मी होऊन निर्धा अरे बा जीव बुद्धी राहिली नाही. कोणती बुद्धी आता आणि देहाची अवस्था मग देह सोडून जात असतो का देहातच राहतो आणि नागवे देह संभूता गुणाशीचा परंतु देहाकडून तो नागवल्या जात आणि आपण काय देहाशी जसा संबंध येईल त्याप्रमाणे आपलं साधी शिवी सुद्धा माणसाला काय होत नाही. आता भांडणं कशामुळे होत असतात बोलता बोलता एखादा शब्द जर त्याला टोचला तर हाणामारी होत असते नाही व्यवहारामध्ये बाजूला आणि ते तुकोबारासारखे वगैरे नाम देव यस्य नाम कृतो भाव मध्ये ज्ञान आहे काय रोग आहे का ज्ञान झालं म्हणजे देह पडून जातो असं काय आहे का उलट ऐश्वर्य प्राप्त होते काय होते जे जे लोक ऐसा भिंगाचे निखरे दीप प्रकाश नावरे का विजेचे सागरे वडे वाजलो. भिंगाचे निखरे दीप ह्या मोठ्या माणसाचे काही पुरीच्या काळामध्ये आणि त्याच्यामध्ये मोठे असे काय असतात प्रकाशाचे झुंबर म्हणतात त्याला काय असे मग तो प्रकाश तिथेच थांबतो का पलीकडे सुद्धा जातो नाही. तो दृष्टांत येते ज्ञानेश्वर महाराज न विजेची सागरे ते वनवाळाचं सांगतं समुद्राला काहीतरी पाणी नाही अग्नीला काहीतरी पाणी समुद्राला काय करावं लागते त्याची कथा आहे बरं का ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना शेवटच्या भागाला थोड्या कथा काय केल्या तसा आला गेला गुणाचा बोध न मिळेल तयाचा देही जैसा आहे. आला गेला गुणाचा आहे गुण येतात आणि जात असतात पण त्याचा बोध जसाच्या तसाच राहत असतो. तो देही जायचा व्यमेचा चंद्रजडी तो कशा प्रकारे असतो देहीचा जायचा व्यमेचा आकाशातला चंद्रवा समुद्रामध्ये पाणी त्याचं प्रतिबिंब पडलं मग समुद्रामध्ये प्रतिबिंब पडलं आहे का नाही प्रतिबिंब प्रतिबिंब कोणी भिजत असते का हालत असते का लहान पोराला वाटते ते लहान पोराचा आरसा घेतात आणि त्याच्यावर त्यांचं तोंड असं हाल होते आणि ते सांगतात माझं मुख काय होऊन राहिलेलं आहे मुख हालत असते का कारण ते खरंच आहे का प्रतिबिंब आहे. कोणीतरी जोडपं होतं आणि ते जोडपं म्हणजे दोन्ही सारखे मिळतील एक गोष्ट सांगायची आहे ना एक अडांश करावं लागते. अरे गोष्ट सांगायची असल्यानंतर सारखेपणा नसतो गोष्टीमध्ये एवढी कल्पना आणावी लागते काय करायचं काय मग जोडपं बाई मात्र वेळी ना अभाव दोन्ही सारखे मिळवले प्रारब्ध लागत असते. हा वेळा असतो तर ती शहाणी असते आणि ती वेळी असेल तर मग त्याला काहीतरी कामं करता जायचं होतं मंडळीला सांगितलं म्हटलं मला जायचं आहे बाजारामध्ये तिने आग्रह केला मला सोडून जायचं आता हिला सोडून जायचं तर संसार चालेल मग काहीतरी युक्ती काय केली पाहिजे वेड्या माणसाकडे तर काहीतरी युक्ती करावी लागते.
पण त्याने एक आरसा आणला आणि बाईला सांगितलं, म्हटलं इकडे येतो. आणि त्या आरशाच्या समोर उभं राहिला. याचं प्रतिबिंब कुठं पडलं? तिला विचारलं, म्हटलं काय दिसते आरशात? म्हटलं तुम्ही दिसता की. आरशाच्या समोर काय? म्हटलं तुम्हीच आहे की. म्हणलं मग मी किती झालं? 2. म्हणलं एक आरशातला नाही एक. मग एक बाजारात गेलं तर चालेल की नाही? म्हणलं चालतं की. तो कुठे गेला बाजारात? तिला असं वाटलं आपले यजमान कशामध्ये? आरशामध्ये. म्हणून तिने आपले यजमान आरशात आहे म्हणून पेटीमध्ये आरसा काय केला. त्रस्त बाई आली. ती म्हटलं गंगूबाई काय तुमचे यजमान कुठे आहे? म्हणलं एक बाजारात गेले आणि एक पेटीत आहे. बाई ती जात म्हणलं पेटीतले दाखव. कुठले? उघडली पेटी. कुठे आहे? बिंबच नाही तर प्रतिबिंब. रडायला काय केली? म्हणलं काय झालं? म्हणलं आमचे यजमान काय झाले? बरं त्या बाईने तरी विचार करायला पाहिजे का नाही? जी बाई येईल ती रडायच्या. एकतर माणसं बरं. याला सांगितलं लोकांनी हा परत येऊन राहिला. म्हणलं हो तुमच्या घरी रडारड सुटली आहे सगळी. काय सुटली? त्यांनी विचार केला. म्हणलं आपल्या मंडळीच्या वरच्या मला वगैरे हे बाया दिसल्या सगळं. एका बाईला विचारलं, म्हणलं तू का रडता? म्हणलं ती रडते म्हणून. पाळी कोणावर आली? मंडळीवर. तिला विचारलं का रडते? म्हणलं तुम्ही मेले ना, आता जिवंत असून. म्हणलं कशावरून? आरसा आणला बघा. म्हणलं आरशात कुठे आहे तुम्ही? म्हणजे काय सांगितलं? आरशातले काय झाले? पुन्हा आरशासमोर उभा राहिला आणि पुन्हा आरशामध्ये काय पडलं? म्हणलं आले आले आले. तिच्या वेडेपणाचा फार. तसंच आहे. जावे नाही जावे आम्हा मरावे नाव खंडित. पण आपल्याला भ्रम झालेला आहे नाही का? देहाच्या जाण्याने जीव जात नाही, देहाच्या येण्याने जीव तसाच्या. आणि जीवाचं स्वरूप काय? चिदानंद रूप. दृष्टांत इथं आलेलं आहे. बंद सांगितलं. नाही का? तिने कोणा फुलाले पवडे नाचविती बागडी तो झाडे ना झाडे सांगते. ह्या सगळ्या ज्या क्रिया शरीराकडून क्रिया होत असतात त्या सर्व देहाच्या क्रिया आहे. हा ठायवरी नेतोनी ठेला अंतरी आता काय वरते शरीर. जसं आणखी झोपेतला मनुष्य शरीराकडून होणाऱ्या क्रिया तुला कळत नाही, त्याप्रमाणे तादात्म्य सुटल्यामुळे त्या शरीराशी कोणत्याही प्रकारे संबंध राहिला नसता. एक दृष्टांत देऊन जातं. सांडवणी अंगीची खोळी सरपरी गाली ते त्वचा कोण सांभाळी तसे झाले. तादात्म्य सुटलेला आहे. तर साप असतो ना, त्याला कात येत असते बघा, आणि ते बरोबर वेळ आली म्हणजे ते कात्याशी सोडून जाते, तो निघून जाते. मग त्या काठीच्याकडे बघायला येत असतो का कुठे पडलेली आहे काय. एकदा ज्ञान झाल्यानंतर शरीराची अवस्था आहे. शरीराची आणि माझा काही संबंध राहिलेला आहे. तो कात टाकली म्हणजे त्या काठीची सापाचा काय नसतो. त्याप्रमाणे एकदा ज्ञान झालं म्हणजे शरीराशी काही नाही. का सौरभ्य जीर्ण जैसा आमोद मिळवणी जाय आकाशा मागारा कमळ कोश. फुलाच्या ठिकाणी असलेला सुगंध असतो. तो सुगंध कालांतराने आमोद मिळवणी आकाशा. जसं जसं फुल वाढत असते तसा तसा सुगंध काय होतो. मग सुगंध कुठे गेला? आकाशामध्ये. त्यामुळे जशी जशी साधनं होतात तशी देहात्म बुद्धी काय होते, कमी होत असते. आणि तितका माणसाला दुःखाचा परिणाम होत नाही. कारण सर्व दुःखाला कारणीभूत आहे शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे.
एक शरीर नाही, 3 शरीर घ्यायचे. स्थूल, सूक्ष्म आणि स्थूलाचं दुःख, सूक्ष्माचं दुःख आणि कारणाचं दुःख. कफ वात वगैरे हे कोणत्या याचं आहे? स्थूल शरीराचं दुःख आहे. आणि सूक्ष्म शरीराचं दुःख कोणतं? विकाराचं दुःख असेल. त्याला कोणाचं दुःख म्हणायचं? काम, क्रोध, लोभ वगैरे दुसरीकडून आणावं लागते. काय एखाद्या माणसाला म्हणलं काय बुवा कीर्तन झालं तुमचं, उठून जावं वाटत होतं, बोर झालं म्हणलं हे कोणतं दुःख आहे? सूक्ष्म देहाचं दुःख. आणि या सगळ्याला कारण कोणतं आहे? आज्ञा. कारण देहाचं दुःख. हे तिन्ही जोर आपल्या काय लागलेले आहे? पाठी लागले आहे. स्वरूप समोर असेल आता एक झाले तसे. आता तो राहिला मिठाचा खडा काय समुद्रामध्ये पडला. मिठाचा खडा खडा राहतो का समुद्र होतो? त्याचा ब्रह्मविद ब्रह्माला झाल्यानंतर जीवात्मा किन स्वरूप होतो. हे परमार्थातलं जाणणं असं आहे. व्यवहारातलं जाणणं तसं नाही. साकार साकार म्हटले तर कुठं साकार होत असतो का? आणि परमात्म्याचे राम म्हणता मग गोविंद ते काय देवभक्त दोन्ही मुळीचे संचले. परमार्थ म्हटलाय. जीव जीव राहत नाही, किमसर होतो. म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साई गुण देश ठेले कारण नाही काय. शरीराच्या ठिकाणी असले जन्म, पुढे जरा, हे कोणाचे धर्म आहे? सगळे देहाचे धर्म आहे. साई गुण. मग देश ठेले कारण नाही द्या. देहाचा ना आमचा कोणताही संबंध राहिलेला. एकदा मुलगी पतीशी समरस झाली म्हणजे ना बापाचा संबंध सगळा काय झाला? संपला की. त्याच्या दुःखाने नाही का, जोपर्यंत ज्ञान असते तोपर्यंत असते. आणि पुढे एकदा गेल्यानंतर काही दिवसानंतर तिचा संबंध प्रारंभ वेगळा, नंतर वेगळा. कल्पना करा लग्न झालेलं आहे, मुलगी कुठं गेली, सासरी गेली. आईला मुलीचा वियोग सहन होत नाही, मुलीला काय होत नाही, आईचा असे सहन होत नाही. आणि पुढे लग्न झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर म्हातारी आजारी पडले. मग तिला सांगते ठपला, मी आजारी आहे, मला भेटण्याकरता आहे. मग ती सांगत असते हल्ली मोकळीक नाही, वेळ नाही म्हणलं यायला. पुन्हा ते म्हणलं तुझी आई मरायला टेकली आहे, ये की. ते म्हणलं यजमानाला वेळेवर ऑफिसमध्ये जावं लागत असतं, मुलाला कुठं लागते, वेळ मिळाली तर ये. एक वेळ कशी होती, वियोग सण होत नव्हता. आता मग पुन्हा पत्र येत असते, म्हणलं तुझी आठवण करते, लवकर लवकर ये की. मग ती सांगत आहे मुलाच्या परीक्षा आहेत. बरं म्हटलं तर मराला टेकली ह्याचा तरी आहे की, मला वेळ मिळाली तर येईल की. आणि पुढे मरून जरी गेली म्हातारी काय झाली, म्हटलं आता तरी भेट की, मेल्यावर येऊन काय ना जिवंत. एक दिवस सहन होत नव्हतं, कन्या सासऱ्याची. आणि आता कुठे फुकट यायला काय नाही, संमत तादात्म्य घालायला. मग तसं शरीराचं तादात्म्य. आता वियोग झाला तरी काय नाही, दुःख नाही. पण ज्ञान झालं पाहिजे ना, काय झालं पाहिजे, दृष्टांत सांगा. मग जन्मजरा मरण हे इत्यादी जे साई गुण देहाचे ठेले कारण. देहाचा आणि आमचा काही संबंध राहिलेला. घटाजिया खापुरिया घटभंगी फोड दिया माझा काशा पैसा. घट आता हातामधून पडला, घट फोडून जात असतो.
घटाबरोबर आकाश फुटत नाही. आकाश कुठं फुटत असते का? तशी देहबुद्धी जाई आणि जो आपण आहे श्रीगुरूच्या कृपेमुळे कोणती बुद्धी? आतापर्यंत कोणती बुद्धी होती? आता संपली. मुलीची वडिलाच्या विषयी कोणती बुद्धी असते? सत्यत्व बुद्धी असते. एकदा लग्न झाल्यानंतर वडिलाची बुद्धी काय झाली? तशी देहबुद्धी जाईन आपण बैठा. स्वस्वरूपापर्यंत आल्यानंतर देहबुद्धीचं देहाला कशाला मी म्हणत असतो. लहान काही आहे ते वाचून हे ज्ञानामध्ये परिवर्तन आहे. ज्ञानाचं परिवर्तन देहाच्या ठिकाणी असलेली आसक्ती काय होते? बाबा देहाकडून सोडून देत असतो का काम करून देतो? पण काही नसते, आसक्ती नसते. मोठी माणसं देहाकडून काय करून घेतात आणि अडाणी मनासारखं नाही तर आत्महत्याच करू टाक, देश मारून टाकतो. काम करून घ्यायचं ते गड्ड्याच्या गड्ड्याचा विध्वंस करायचा असतो. तशी देवबुद्धी आहे आपण पाठवून वाचले आणि काही आहे ते वाचणे. हिने थोर बोधले पण जयाची का देही असं नाही. हे बघ, मनुष्याला किंमत आहे का? शरीराला किंमत आहे का? त्याच्यामध्ये असलेल्या ज्ञानाला किंमत आहे. त्या थोर बोध आहे. जोग महाराज कोणता बोध आहे? येणे बोध आहे आम्ही असो आहे का? हिने थोर बोधले पण तो देहात असतो, पण कोणत्या वृत्तीने? देहाशी माझा काही संबंध. म्हणून मी म्हणे गुणातीत. याला गुणातीत पुरुष असं म्हणतात. या देवाच्या बोलान पारता ती सुखावला मेघे संभुकला. मग ते मोराचं सांगतात बघा. त्या मोराला आकाशामध्ये मेघ आले म्हणजे काय होते? तो मोर नाचायला लागतो. कुठे? आकाशात मेघ आले. मग त्याचा पिसारा असतो त्याला मयूर नृत्य म्हणतात. कोणतं नृत्यामध्ये प्रकार आहे ना, भगवान श्रीकृष्णाला फार आवडायचा. त्याचा पिसा कुठं असतो? डोक्यावर असतो. त्याला मयूर. मग त्याने ते मेघ पाहिले, जसे जसे मेघाचा आवाज होईल तसा तसा मोर नाचायला लागतो. दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. मेघे संभव केला मयूर. त्याला किती आनंद होतो, त्या आनंदाच्या मरामध्ये तो मग नाचतो. असा बोध ज्याला प्राप्त झाला त्याला किती आनंद होतो, त्याला दृष्टांत आहे. बरं का? या आनंदाची परिश्रमा शरीरावर होते. नाचत असतो. नाचण्यापासून जो आनंद प्राप्त होतो तो होत असतो. आनंद होतो ना, क्रिया आहे ना ती. एखादा पोरगा पास झाला नाही, मेरिटमध्ये आला, कशात आला, मग तो खाली बसतो का नाचत असतो? नसता नाचतो का दोन हात वर करून टाळी वाजवतो. कैर्लिंग स्त्रीन गुणाने नतीतो प्रभू किंवा चार कथांच्या 3 गुणा. कैर्लिंग त्याचं लक्षण काय? गुणातीत पुरुषाचं लक्षण काय? लिंग म्हणजे लक्षण. गुणाने अतिथी प्रभू. गुणाच्या पलीकडे जो गेलेला आहे असा जो गुणातीत पुरुष. पहिलं विचारलं त्याचं लक्षण काय? लक्षणांत प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. किंवाचारा त्याचा आचार कसा असतो? कथम चैतन 3 गुणांती वर्तते. या 3 गुणाचं उल्लंघन करून कसा जातो? येणे तोषे वीर पुषे तो पुण्या चिन्ही असे. जया माझी जैसे असं ज्याच्या चित्तामध्ये एवढा बोध राहत असतो. मग अर्जुन विचारतो त्याचं लक्षण आम्हाला सांगा. ते कधी सांगा? सप्त समजा